शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 6,000 रुपये हे वर्षाला मिळतात आणि त्यानंतर सुरू झालेली नमो शेतकरी सन्मान योजना या योजनेच्या माध्यमातून 6,000 रुपये मिळतात। म्हणजे शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून 12,000 रुपये ही मदत खूप चांगली मदत मिळते। आणि आता पुणे येथे देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान आले होते, त्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली की आम्ही शेतकऱ्याला आतापर्यंत 12,000 रुपये देतो, यापुढे आम्ही ते 15,000 रुपये करण्याचा निर्णय घेतलेला आहे, असं त्यांनी जाहीर सभेत तेथे सांगितलं होतं। पण आता शेतकरी मित्रांनो, बरेच शेतकरी असे आहेत की त्याला पीएम किसान योजनेचे पैसे येत नाहीत, काही शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान योजनेचे पैसे येत नाहीत, तर काही शेतकऱ्यांना पीएम किसानचे येतात मात्र नमो शेतकरीचे येत नाहीत। आता हे शेतकरी काय करायचे? तलाठ्याकडे जायचे, तलाठी म्हणायचा ते आमच्याकडे नाही, कृषी विभागाकडे जा, कृषी विभागात गेल्यावर कोणाला भेटावं आणि हे पैसे कसे चालू करावे अशी शेतकऱ्यांना पंचायत येत होती, अडचण होत होती। मग नेमकं यामध्ये करावं काय? कोणाचे लँड सीडिंगचे प्रॉब्लेम असतील, कोणाचे ई-केवायसीचे प्रॉब्लेम, असे अनेक शेतकऱ्यांना प्रॉब्लेम होते। आता ते प्रॉब्लेम सर्व ज्या काही अडचणी आहेत त्या सुटणार आहेत। मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना असे पैसे येत नाहीत किंवा ई-केवायसी सुद्धा किती महत्वाची आहे आणि ई-केवायसी असणं किती गरजेचं आहे अशी सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत। त्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर मी रामेश्वर नवटके आपलं वेणुगंगा टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे। मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण आपण जी काही माहिती आणत असतो ती शेतकऱ्यांच्या फक्त फायद्याची माहिती आणत असतो। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेबाबत आणि नमो शेतकरी सन्मान योजनेबाबत शेतकऱ्यांना कोणकोणत्या अडचणी आहेत? आता महत्वाची अडचण म्हणजे सुरुवातीला नोंदणी करणे। काही शेतकऱ्यांची नोंदणीच नाही, मग त्या शेतकऱ्यांना नोंदणी कशी करावी, त्यासाठी कागदपत्र काय लागतात, ही एक अडचण आहे। त्यानंतर काही शेतकरी असे आहेत की ज्यांना पीएम किसान योजनेचे पैसे येतात मात्र नमो शेतकरीचे येत नाहीत, मग हे कसे चालू करायचे, ही एक दुसरी अडचण आहे। आता तिसरी अडचण अशी आहे की काही शेतकऱ्यांची ई-केवायसी झालेली नाही, मग नेमकं ई-केवायसी साठी काय गरजेचं असतं, ही सुद्धा एक महत्वाची गोष्ट आहे। त्यानंतर काही शेतकऱ्यांचं, समजा काही शेतकरी मृत पावलेले आहेत आणि मग त्यांच्या वारसाची नोंद करायची, तर मग ही नोंद कशी करायची? मग मृत झालेल्या शेतकऱ्यांचे पैसे हे त्याच्या वारसाला मिळावेत, हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे। त्यानंतर काही शेतकरी असे आहेत की त्या शेतकऱ्यानं तो पीएम किसान योजनेसाठी पात्र असतो मात्र त्यानं जमीन विकलेली आहे, आता विकत घेणारा हा नवीन शेतकरी आहे, मग या शेतकऱ्यानं काय करायला पाहिजे? अशा ज्या काही शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत, लँड सीडिंग असेल, या सर्व गोष्टीबाबत आपण आजच्या व्हिडिओमधून माहिती घेणार आहोत। आता पुन्हा एक गोष्ट आहे मित्रांनो की आपण तलाठ्याकडे जातो, तलाठ्यांकडे याच्यासाठी आपण नोंदणी करायची म्हणतो, तलाठी म्हणतात आता हे आमच्याकडे नाही, कृषी विभागात जावं लागेल। आणि कृषी विभागात गेल्याच्या नंतर तिथं मनुष्यबळ काही तेवढंसं नव्हतं, मात्र शेतकऱ्यांना आता मोठी खुशखबर मिळालेली आहे या योजनेच्या बाबत की शासनाने यासाठी बाह्य मनुष्यबळ त्यासाठी घेण्यासाठी एक शासन निर्णय घेतलेला आहे। आणि मित्रांनो, 13 डिसेंबर रोजी हा शासन निर्णय झालेला आहे। त्या शासन निर्णयामध्ये मनुष्यबळ घेण्यासाठी वेगळी व्यवस्था करण्यासाठी, प्रत्येक शेतकऱ्याला ज्या काही अडचणी आहेत या अडचणी सोडवण्यासाठी आणि हे पैसे प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत मिळण्यासाठी, तर आता त्यासाठी कसं मनुष्यबळ कोणतं घेतलं जाणार आहे, तर तो जो निर्णय आहे त्या निर्णयावरती माहिती ती आपण बघूया। तर शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य, जिल्हा व तालुका स्तरावर आवश्यक असलेल्या खालीलप्रमाणे 411 मनुष्यबळाच्या सेवा बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यास मान्यता देण्यात येत आहे। आता यामध्ये नियुक्ती करण्यात येणाऱ्या कार्यालयाचे नाव, तर अवर सचिव कक्ष 11A कृषी व पदुम विभाग मंत्रालय मुंबई, तर त्यामध्ये कार्यालयीन सहाय्यक, संगणक चालक अशी 3 पदं आहेत आणि आवश्यक पदसंख्या ही 4 आहे। आता त्यामध्ये कार्यालयीन सहाय्यक 1 आहे, संगणक चालक 3 आहेत आणि तंत्र सहाय्यक 1 आहे, NIC मुंबई येथे। आणि त्यानंतर पीएम किसान राज्यस्तरीय अंमलबजावणी कक्ष कृषी आयुक्तालय पुणे
येथे सॉफ्टवेअर इंजिनियर 1 आहे, तंत्र सहाय्यक 6, कार्यालयीन सहाय्यक 1, संगणक चालक 8 आणि शिपाई 1. आणि महत्वाचं जो शेतकऱ्यांच्या संबंधित शेतकरी जेथे संपर्क करतात असे जिल्हा नोडल अधिकारी, पीएम किसान तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय सर्व मुंबई व मुंबई शहर वगळून संगणक चालक 34 आहेत. आणि ज्या शेतकऱ्यांना यासाठी काम करायचे किंवा नोंदणी करायची, यामध्ये काय बदल करायचा आहे त्यांच्यासाठी तालुका नोडल अधिकारी, पीएम किसान तथा तालुका कृषी अधिकारी कार्यालय सर्व मुंबई व मुंबई शहर मधील तालुके वगळून संगणक चालक आहेत 355. म्हणजे असे 411 व्यक्ती बाह्य यंत्रणेद्वारे घ्यावेत असा हा शासन निर्णय शासनाने काढलेला आहे. मग यामध्ये आता ज्या काही शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत की शेतकऱ्यांना नवीन नोंदणी करायची तर कुठं जायचं, तर आता 100% प्रत्येक शेतकऱ्यांना नोंदणी करायची असेल तर तालुका कृषी कार्यालयातच जायचे. ज्यांच्या मृत वारसाची नोंद करायची असेल त्यांनी सुद्धा कृषी कार्यालयातच जायचे. किंवा काही शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे पैसे येतात मात्र नमो शेतकरी सन्मान योजनेचे येत नाहीत, त्या सुद्धा शेतकऱ्यांनी कृषी कार्यालयातच संपर्क साधायचा आहे. आणि महत्वाची गोष्ट मित्रांनो, यासाठी कागदपत्र काय लागतात तर यासाठी आपल्याकडे 7/12 असणं गरजेचं आहे. आणि नवीन नोंदणी जर एखाद्याला शेतकऱ्याला करायची असेल, त्याने जर नवीन जमीन घेतलेली असेल मात्र त्या शेतकऱ्याला करता येणार नाही तर त्यानं ती जमीन 2019च्या अगोदर घेतलेली असावी. 2019च्या नंतर जर जमीन घेतलेली असेल तर त्या शेतकऱ्याला नोंद करता येत नाही. मात्र जे काही मृत शेतकऱ्यांचे वारस आहेत तर त्या शेतकऱ्यांना 2019च्या नंतर जरी त्यांचा फेर झालेला असेल तरी त्यांना करता येणार आहे. मात्र त्यांना सुद्धा त्यांच्या वडिलांच्या किंवा त्या मृत व्यक्तीच्या नावावर 2019च्या अगोदर जो काही फेर झालेला आहे त्या फेरची नक्कल त्यासोबत लागणार आहे. त्यानंतर आधार कार्ड, आपलं बँकेचं पासबुक आणि 7/12 अशी मोजकीच कागदपत्र लागणार आहेत. आणि त्यासाठी फक्त आपल्याला कृषी कार्यालयातच संपर्क करावा लागणार आहे. आणि मित्रांनो, कृषी कार्यालयात आपल्याला नोडल अधिकारी कोण आहेत, मग हे आपल्याला कसं कळणार, ते कसं सर्च करायचं, तर त्यासाठी आपण आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ बनवलेला आहे. त्या चॅनलचं हे थंबनेल आहे. या थंबनेलवर जाऊन आपण तो नोडल अधिकारी कोण आहे, त्यांच्याशी कसा संपर्क करायचा, त्यांचा संपर्क नंबर काय आहे, असं सर्व या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. तो आपण बघू शकता आणि त्यावरून आपल्याला माहिती नक्कीच मिळणार आहे. त्यामुळे पीएम किसान योजना असो की नमो शेतकरी सन्मान योजना असो, एकही शेतकरी वंचित राहू नये अशी शासनाची सुद्धा भावना आहे. आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी सुद्धा याबाबत काळजी घेतली पाहिजे. आणि शेतकरी मित्रांनो, आपल्याला हे करणं सुद्धा का गरजेचं आहे, आपल्याला पीएम किसान योजनेचे पैसे येत असतील आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे येत असतील तर आपल्याला ई-केवायसी सुद्धा नंतर करण्याची गरज पडणार नाही कोणत्याही योजनेबाबत. आणि हे करणं का गरजेचं आहे तर ई-केवायसी केल्यामुळे आपल्याला शासनाच्या माध्यमातून अतिवृष्टी अनुदान असो, दुष्काळी अनुदान असो किंवा महाडीबीटीवरील योजनेचे पैसे असो, असे शासनाकडून कोणतेही येणारे जर पैसे असले तर आपल्याला हे डीबीटीच्या माध्यमातून येणार आहेत. डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, म्हणजे तुमची ई-केवायसी पूर्ण असली तर तुमच्या खात्यात हे पैसे येणार आहेत. त्यामुळे आपल्याला एरवीही कोणत्याही योजनेसाठी जर ई-केवायसी करावी लागते तर आपण यासाठी जर ई-केवायसी केली तर आपल्याला हे 12,000 रुपये मिळतील. आणि मुख्यमंत्री म्हणालेले आहेत की पुण्याच्या कार्यक्रमामध्ये की यापुढे आम्ही 15,000 देण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे शेतकऱ्यांना 15,000 मिळतील. हे 15,000 तर मिळतील, पण जे काही आपलं अनुदान असेल, दुष्काळी अनुदान असेल, अतिवृष्टी अनुदान असेल, हे सुद्धा आपल्याला याच माध्यमातून येणार आहे. आणि ई-केवायसी करण्यासाठी महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, तुमचं आधार कार्ड असेल, तुमचं बँकेचं पासबुक असेल, तुमची 7/12 असेल, यावर आपलं नाव एकसारखं असलं पाहिजे. त्यामध्ये स्पेलिंग मध्ये कोणताही फरक दिसणार नाही, असणार नाही, याची काळजी सुद्धा शेतकऱ्यांना घेणं गरजेचं आहे. आता काही शेतकऱ्यांची नावं हे 7/12वर बदललेली आहेत किंवा 7/12वर वेगळं आहे, आधार कार्डवर वेगळं आहे किंवा बँक पासबुकवर वेगळं आहे, तर त्यासाठी त्या शेतकऱ्यांना राजपत्र करावं लागतं. आणि राजपत्र केल्याच्या नंतर आपलं ते नाव दुरुस्त करता येतं. आता हे राजपत्र करण्यासाठी आपल्याकडे आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ आहे मित्रांनो, या व्हिडिओला बघून आपण नक्कीच राजपत्र करू शकता. अशा पद्धतीने आपल्याला ते नाव सुद्धा बदलता येतं. आता बऱ्याच शेतकऱ्यांचं, काही शेतकऱ्यांचं 7/12वर रामप्रसाद नाव असतं आणि आधार कार्डवर प्रसाद असतं.
तर अशा शेतकऱ्यांना हे पैसे मिळत नाहीत किंवा कोणतेच जे डीबीटीच्या माध्यमातून मिळणार आहेत असे पैसे मिळणार नाहीत। त्यामुळे त्यांनी नाव दुरुस्त करून घ्यायचं आणि आपली ई-केवायसी करायची। त्यामुळे पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी सन्मान योजनेसाठी ज्या शेतकऱ्यांना पैसे मिळत नाहीत किंवा पीएम किसानचे मिळतात, नमो शेतकरी सन्मानचे मिळत नाहीत, त्या शेतकऱ्यांनी ही काळजी घेणं गरजेचं आहे। आता तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्कीच आपण लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।